नमस्कार. दिनांक 19 जानेवारी. कथेचे शीर्षक आहे मठ महंतीने बावरा होऊ नकोस. मोगलाईत आताचा मराठवाडा राजूर गावी एक जुना मठ होता. महाराज त्या मठात येऊन राहिले. उद्देश हा की गावकरी मठात यावेत. भगवत भक्ती करता करता परस्परात सामंजस्य प्रेम वाढीस लागावे. महाराज येऊन राहिल्यावर खरोखरीच लोक येऊ लागले. पुढे त्या मठास निजाम सरकारचे वार्षिक उत्पन्नही मिळाले. त्यानंतर महाराज हिंडत हिंडत बऱ्याच कालावधीनंतर अक्कलकोटात येऊन स्थिरावले. तोवर तिकडे निजामाने राजूर मठाचे उत्पन्न बंद करून टाकले. मठाचा महंत लाल भारती होता. तो महाराजांचा शोध घेत अक्कलकोटास आला व हयात पत्र मागू लागला. महाराजांनी त्याला समुपदेश केला. ते म्हणाले, मठ महंती ही वैयक्तिक जहागीर नाही, ती एक खूण आहे. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक जण सारखाच, कोणी लहान मोठा नाही. मठ महंतीने बावरून जाऊ नकोस. महाराजांना मठ महंतीत कधी स्वारस्य नव्हते, परंतु राजूरच्या मठात ते येऊन राहिले. तो मठ जागता व्हावा या त्यामागे उद्देश होता. तशी अनेक तीर्थक्षेत्रे त्यांनी पुन्हा जागृत केली, पण ते कधीच कोठे फार काळ राहिले नाहीत. ते त्यापासून अलिप्तच राहिले. लाल भारतीने मठाचे उत्पन्न मिळवण्यासाठी महाराजांकडे हयाती पत्र मागितले. महाराज हयाती पत्र कसे देतील? अनादि अनंत परमेश्वर मी हयात आहे असे लिहून देईल? ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, त्याला हयात पत्राची काय गरज? जन्म मृत्यू असणाऱ्या माणसाला हयात पत्राची गरज भासते, कारण त्याला वाटते की लेखी दिले की ते सत्य झाले, कायम झाले. परमेश्वराचे सारेच अलिखित असते तरी ते सत्यच असते, चिरंतन असते. ते अलिखित असले तरी त्याचा कारभार सुरळीत असतो, म्हणूनच त्याला लिखित पत्राची गरज नसते. लाल भारतीला त्यांनी स्पष्ट सुनावले, ही मठ महंती हवीच कशाला? इथे कोणी गुरु नाही, कोणी लघु नाही, म्हणजे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे सारखेच आहेत. इथे जो आहे तो जगाचा पसारा मांडणारा जगन्नाथ. तो या नाशवंत पसाऱ्यातून न्यारा म्हणजे वेगळा आहे. तसा तो खराही आहे, चिरंतन आहे. बाकी सारेच नष्ट होणारे आहे, म्हणून खोटे आहे त्यामागे काय धावतोस? त्याचा मोह धरू नकोस. त्या खऱ्या जगन्नाथाला पाहायला आणि ओळखायला शिक. हा मठ महंतीचा बाजार टाकून दे. नसत्या उपाधी मागे लावून घेऊ नकोस. तू गुरु, तू शिष्य हा अहंकारही कामाचा नाही. सर्व इच्छा वासना टाकून राहावे. सदाचाराने वागावे. व्यसन छंद फंद करू नये. मालक म्हणून राहू नये. पाहुण्यासारखे अलिप्त राहावे. अतिथी अभ्यासगतास अन्न द्यावे. मठ संस्थान अधिकारी यांचा गर्व करू नये. असे वागण्यासाठी उत्पन्न हवे असेल तर ते घे, पण वेद परंपरा सांभाळून राहावे. लाल भारतीला ते पटले. व्यवहारासाठी आणि व्यवहारापुरते मालोजी राजांकडून महाराजांचे हयाती पत्र त्यांनी घेतले. उत्पन्न पुन्हा सुरू झाले, पण तो मात्र पूर्ण विरक्त झाला. महाराजांनी लाल भारतीस केलेला उपदेश फार महत्वाचा आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारी मठ संस्थाने मंदिरे स्थापून तिथे मालक म्हणून, महंत म्हणून, विश्वस्त म्हणून अधिकार गाजवणाऱ्यांनी हा उपदेश विशेष ध्यानात ठेवावा. या लीलेचा तोच उद्देश आहे. धन्यवाद.